आदरणीय मंत्री महोदयांच्या कल्पनेतून सर्व आपल्या शिक्षण विभागाच्या आपले पालक मार्गदर्शक म्हणून सर्व अधिकारी वर्ग सर्व आयडॉल शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर उभं राहून बोलताना त्यांच्याशी संवाद साधताना खरोखर मनातून गहिवरून आल्यासारखं होतं. आणि या ठिकाणी माझं मनोगत सुरू करण्यापूर्वी एक गोष्टीची आपणाला माहिती देऊ इच्छितो, कारण कृतज्ञता हा आपला नेहमी स्थायी भाव असावा. जालिंदर नगरच्या शाळेला वर्ल्ड बेस्ट स्कूलचा अवॉर्ड प्राप्त झाल्यानंतर शाळेमध्ये आदरणीय मंत्री महोदय आले होते आणि तेथून पूर्ण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून एक शाळेत पालकांच्या समोर आणि सर्वच महाराष्ट्रातल्या शिक्षकांच्या समोर जो कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमाच्या दिवशी आदरणीय मंत्री महोदयांनी कदाचित शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा या पातळीवर असे अनुभव फार कमी येत असतील, किंबहुना आलेही नसतील, पण त्या दिवशी वारे गुरुजी म्हणून मला मंत्री महोदय जो पोशाख घेऊन आले होते आणि पादत्राणे घेऊन आले होते तेच घालून आज या ठिकाणी आलो. आज वाबळेवाडीचा आणि जालिंदर नगरचा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहिलात. वाबळेवाडी आणि जालिंदर नगर या ठिकाणी जे जे काम झालं त्याच्या प्रतिकृतीच आपण इतर 3 जे इथं वक्ते होते किंवा सादरकर्ते होते त्यांच्या माध्यमातून ऐकल्यात. यांनी एकमेकांची कुठलीही गोष्ट सांगितलेली नव्हती, पण त्याचं नाव वेगळं असेल पण कृती जवळपास तीच आपल्याला दिसते सगळीकडं. ज्याला आम्ही विषय मित्र म्हणतो, राजेंद्र सर त्याला विद्यार्थ्यांना शिकवतायत असं म्हणतायत, किंवा मोठ्या वर्गातली मुलं मदत करतायत असं म्हणतायत, आणि तिकडं केशवदादा त्याला एक विद्यार्थी एकमेकांकडून शिकतोय असं म्हणतायत. मला असं वाटतं एक प्रामाणिक शिक्षक ज्यावेळेस अडीअडचणींना सामोरा जातो, अडीअडचणींशी 2 हात करतो, त्यावेळेस जे काही घडतं ते सगळीकडे सारखंच असतं. आणि ह्या ज्या प्रतिकृती आहेत, आपण सर्वजण आयडॉल टीचर म्हणून इथं आलेला आहात आणि इथं यायच्या अगोदर आपण असं काही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या शाळेमध्ये केलेलं आहे की ज्याचा विचार करून या ठिकाणी आयडॉल टीचर म्हणून आपली निवड झालेली आणि आपण या ठिकाणापर्यंत पोहोचलेला आहात. आपल्याही सगळ्यांच्या सक्सेस स्टोरी अशाच आहेत. या जसं मगाशी राजेंद्र सर म्हणले की माझी पुढचं नियोजन काय, किंवा शेख सर म्हटले की पुढच्या 10 वर्षाचं बोलायचं आहे, आता मला मागचं बोलायचं नाही. हाच धागा पकडून आपण पुढे जाऊयात. शेवटी आपण आपल्या शाळेमध्ये काम करतो, काही अडीअडचणींना सामोरं जातो, काही नवीन काम उभं राहतं. प्रश्न हा असतो की मगाशी ज्यावेळेस राजेंद्र सर बोलत होते त्यावेळेस काही शिक्षकांची चर्चा अशी पण चालली होती की इतका वेळ कसा द्यायचा, मग घरच्यांचं काय. पण मला असं वाटतं हा प्रश्न मलाही शाळेमध्ये शाळा पाहण्यासाठी इतके सारे शिक्षक येऊन जातात. वाबळेवाडीलाच कदाचित 2 लाख शिक्षक येऊन गेलेत तिथल्या नोंदींनुसार, आणि जालिंदर नगरला पण 50,000पेक्षा जास्त. हा कॉमन प्रश्न आहे, घरच्यांचं काय. तर मी एक सांगत असतो की त्यांच्याबरोबर वेळ देऊ शकतो का नाही देऊ शकत हा प्रश्न नाही आहे. आपण जो वेळ त्यांच्यासोबत देतो त्याचा त्यांना अभिमान वाटतो का हा प्रश्न आहे. नुसता वेळ तर कुणीही कुणासोबत देईल, त्याला अर्थ त्या दिलेल्या वेळाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल आपल्या घरच्यांना ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याबद्दल अभिमान दिसतो त्यावेळेस आपलं आयुष्य सार्थकी लागलं असं आपण म्हणू शकतो. आज आपल्याला इथं बोलवलं गेलं, याच्या पाठीमागची जर सरकारची भूमिका पाहिली तर शिक्षकांच्यावर सरकारने विश्वास ठेवलेला आहे, फार दुर्मिळ चित्र आहे. आज आपल्याला आपल्या शिक्षणाची जी आजची स्थिती आहे ती जर आपल्याला बदलायची असेल, आणि इतकं काही असं छान म्हणावं अशी परिस्थिती नक्कीच नाही. कदाचित मला मिळालेल्या माहितीनुसार 23% फक्त मुलं आपल्या यंत्रणेमध्ये आहेत, सरकारी यंत्रणेमध्ये. बाकी सगळी मुलं बाहेर आहेत. आणि असं असल्यानंतर आपलं फार चांगलं चाललंय असं म्हणायचं धाडस आपण करू नये, करणारही नाही. मगाशीच आयुक्त साहेबांनी इथं खंत व्यक्त केली की इतके सगळे शिक्षक मग इथं 500च का, हाही फार मोठा प्रश्न आहे.
साहेबांच्याच मार्गदर्शनाने ज्यावेळेस सिंगापूरला आम्ही गेलो होतो त्यावेळेस तिथं ज्या शाळा पाहिल्या, कदाचित ते शहरी मॉडेल आहे, आपलं खेडेगावचं मॉडेल आहे, रुरल महाराष्ट्र आहे आपला, थेट काही गोष्टी लागू होणार नाही, पण ज्या काही गोष्टी तिथं अनुभवल्या किंवा तिथली जी महत्त्वाची गोष्ट मी पाहिली की शिक्षक होण्यासाठी कोणीही उठलाय आणि डीएड बीएड करायला गेलाय असं तिथं होत नाही. जी काही चांगली माणसं आहेत ती परवानगी मागतात त्यांचं शिक्षण झाल्यानंतर की आम्हाला डीएड किंवा बीएड करायची, आम्हाला परवानगी द्या. आणि त्या परवानगी देण्यासाठी एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होते. दुसरी टेस्ट अशी असते की त्यांचे 2 कुठले तरी विषय देऊन त्यांच्याकडून निबंध लिहून घेतले जातात. ते निबंध लिहित असताना मागच्या वर्षीचे विषय होते की 21व्या शतकातली कौशल्य आणि इथिक्स आणि मॉरल्स, ह्या 2 विषयावर तुमची मतं काय आहेत, समोर बसून ते लिहून द्यायचंय. बऱ्यापैकी आपलं रिफ्लेक्शन तिथं होतं. त्यानंतर मुलाखत असते की कसाही माणूस असला तरी 10 मिनिटात त्याला पकडता येतो असं साधारण तिथली. आणि मग त्याच्यामध्ये जो सिलेक्ट होतो त्याला तिथली मिनिस्ट्री परवानगी देते की तू डीएड बीएड काय करायचंय ते कर. तिथला कोर्स 18 महिन्याचा आहे. तो 18 महिन्याचा कोर्स केल्यानंतर किंवा तो करत असताना अर्धा वेळ त्याला कॉलेजला द्यायचा आहे आणि अर्धा वेळ परत शाळेत द्यायचा आहे. इकडे कॉलेजलाही पास व्हायचं आहे आणि शाळेतल्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी रिपोर्टिंग केलं पाहिजे की शिक्षक म्हणून हा योग्यतेचा आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस शिक्षकाची निवड होती, आपण आपल्या समाजाचं एकत्रित विश्लेषण करताना असं म्हणतो की 10-20% माणसं, म्हणजे आपण म्हणतो असं नाही, तर डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये पण ते दिलेलं आहे की साधारण 18 ते 20% माणसं ही सेल्फ मोटिवेटेड असतात किंवा स्वतःच्या पद्धतीने स्वतःचे निर्णय घेऊन ते काम करीत असतात जे इथं बसलेले आहेत. त्याच्यानंतरचा जो तेवढीच साधारण ती एक वेगळी कॅटेगरी आहे की जी काम नाही करणार, तिथं काहीतरी त्यांच्यासाठी एक वेगळा शब्द आहे. आणि मधली जी 60% साधारण राहतात त्या 60%मध्ये 30-30% गॅप असतो. आणि तो असतो की पहिली 30% असतात की पहिल्या 20% काम केलं की ते 30% म्हणतात की मला पण करायचंय, हा करतोय तर मी पण करणार. इथं आपण 50% जातो. आणि त्याच्या पलीकडे जी 30% असतात ते थोडंसं उशिरा सुरुवात करतात किंवा कुणीतरी त्यांना म्हणावं लागतं. मग ते गावकरी असतील, अधिकारी असतील की बाबा तिकडं पण चांगलं चाललंय, तिकडं पण चांगलं चाललंय, आता आपलं पण उठा चालायला लागा. मग ते काम सुरू होतं. पण पुढचे 20% काहीतरी पूर्वजन्माची पुण्य आहे म्हणून त्यांचं ठीक चाललंय असं आपण जरी समजलं, पण 80% काम झालं तरी काही फार थोडं काम होणार नाही ते इतक्या मोठ्या संख्येमध्ये. आपल्याला ज्यावेळेस आपण आपली शाळा उभी करतो, केशवदादा म्हणला की आपली शाळा उभी करायची, कुणाचं पाहून काही करण्यात अर्थ नाही. पाहून ठीक आहे, कॉपी पेस्ट अजिबात करायची नसती. पण आज ज्या शाळा आपण इथं ऐकल्या त्यांची विचार करण्याची पद्धत आपण घेऊ शकतो, त्यांचं डेडिकेशन आपण घेऊ शकतो, त्यांचा प्रामाणिकपणा आपण घेऊ शकतो, त्यांची जिद्द आपण घेऊ शकतो. कुठलीही डोंगरा एवढी अडचण आली, म्हणजे शब्दशः डोंगर फोडणारी माणसं, डोंगरा एवढी अडचण आली तर ती पार करण्याची जी त्यांची एक आतून जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ती आपण घेऊ शकतो. ह्या गोष्टी जर आपण याचा विचार केला तर आपल्या शाळेमध्ये आपण फार मोठं काम उभं करू शकतो. फार फरक पडतो. एक शाळा बदलल्याने फार फरक पडतो. आज वाबळेवाडीची माणसं माझ्यासोबत आली, म्हणजे नेहमीच माझ्यासोबत असतात. मागची 4 वर्षे ह्या महाराष्ट्रात कुठेही गेलो ते जात असताना तो रविवार असतो. म्हणजे आम्ही जाणीवपूर्वक असं नियोजन केलेलं आहे की आमची शाळा कुठलीही मधली सुट्टी घ्यायची नाही, पण रविवार मात्र सुट्टी घ्यायची. मुलांना आठवडा बदललेलं कळतं आणि शनिवार असतो. महाराष्ट्रातून कुठूनही व्हिजिट शाळेत ज्यावेळेस येतात त्यांना अटेंड करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, शाळा दाखवणं, समजून सांगणं, मुलं ग्रामस्थ सगळ्यांनी त्यांच्याशी बोलणं, मोटिवेट करणं, कॉन्फिडन्स देणं, हे तिथं काम चालतं शनिवारचं. आणि रविवारी बाहेर पडायचं आणि मग आपण महाराष्ट्रासाठी. अशा पद्धतीचा तो जो एक कामाचा क्रम आहे तिथल्या. तर त्या वाबळेवाडीची माणसं ही सोबत असतात नेहमी माझ्या. त्या दिवशी काही कामास्तव आम्ही तिथं गेलो होतो आणि श्रद्धा नावाची मुलगी पळत आली आणि पाया पडली माझ्या. आणि तिला फार आनंद झालेला होता. म्हणली गुरुजी माझा आत्ताच मेल आला म्हटली आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी माझी निवड झाली. आणि ज्यावेळेस आम्ही अशा ठिकाणी उभं होतो, तिथं प्रकाश होता, सतीश कोठावळे होते, सतीश अण्णा होते. आम्ही ज्यावेळेस असं घरांकडे पाहत होतो तर सरळ लक्षात येत होतं की ह्या घरातलं NIT मध्ये, ह्या घरातली COEP मध्ये आहेत, ह्या घरातली MBBS ला गेलेत, ह्या घरातले BHMS ला गेलेत. त्याच्या आधीचा काळ काय होता हे जर आपण पाहिलं तर 4थी पर्यंतची शाळा वाडीमध्ये, 15-20 मुलं, आणि तिथं 4थी पर्यंत झालं की शिक्रापूरला पायी जायचं, तिथं शिकायचं. तिथं झालं की तिथं फक्त 11वी-12वी कॉमर्सची व्यवस्था होती. मग तिथंच जायचं, सगळ्यांची आवड मग कॉमर्सच व्हायची. त्याच्यानंतर कुणाला जाता आलं घरच्या परिस्थितीनुसार कॉलेजला तर गेलं, नाही तर नाही गेलं, कुठंतरी कामाला लागायचं. अशा पद्धतीचा वर्ग वाडीमध्ये होता. आणि अचानक जो शाळा उभी राहिली वाबळेवाडीची आणि जो बदल झालाय, आज प्रत्येक घरातलं मूल कुठं ना कुठे आहे आणि त्याचं भविष्य असं आहे की तो कोटीचं पॅकेज तर पुढच्या 1-2 वर्षात नक्की मिळवेल. हा जो बदल होतो हा फक्त शाळेमुळे होतो. आणि ह्या
हा बदल जर आपल्याला सगळ्यांना घडवायचा असेल आणि त्या सकाळी साहेबांनी सांगितलं, आदरणीय राहुल रेखावार साहेबांनी, की असं बेट समुद्रामध्ये आपले असणं याला काय अर्थ नाही, कधी पाण्याखाली जातील कळणार पण नाही. आपल्याला हे सार्वत्रिक केलं पाहिजे. आणि आज मला जे काही गोष्टी वेगळ्या बोलायच्या होत्या त्या ह्याच बोलायच्यात की हे सार्वत्रिक करण्यासाठी आपल्या बाजूने शिक्षक म्हणून आपली बाजू मला या ठिकाणी आज मांडायची होती. की ज्या पद्धती आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी, ज्या 4 शाळा आपण इथं पाहिल्या, प्रत्येक ठिकाणी एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे लोकसहभाग असल्याशिवाय आपली शाळा मोठी होणार नाही आणि मोठी झालेली टिकणार पण नाही. ह्या गोष्टी इथं कॉमन आहेत. आपल्याला एक गोष्ट आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाणवली, मग शेख सरांचं मॉडेल असू द्या, राजेंद्र सरांचं असू द्या, केशव सरांचं असू द्या, आता जागतिकीकरण ही अविभाज्य गोष्ट झालेली आहे. आता आंतरराष्ट्रीय शाळा, जागतिक दर्जाची शाळा, ही गोष्ट नेक्स्ट लेवलला आपल्याला गेलं पाहिजे. आता कुठपर्यंत आपण बोलका व्हरांडा आणि ह्याच गोष्टी करणार, आता याच्या पलीकडे ज्यावेळेस आपण जाऊ, जगामध्ये काय चाललंय, ज्यावेळेस आमची वाबळेवाडीच्या शाळेची मुलांचं एक्सचेंज प्रोग्राम असायचा स्वीडन आणि फिनलंडच्या शाळांच्या सोबत, मला तिकडे MOU साईन करण्यासाठी त्यांनी बोलवलं होतं. तिथल्या ग्रामीण भागातल्या विशेष करून मी शाळा पाहिल्या, स्टॉकहोम मधल्या शाळा पाहिल्या. त्यावेळेस एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की इथं, आणि त्यानंतर सिंगापूर, त्यानंतर आता वर्ल्ड बेस्ट स्कूलचा प्राइज घेण्यासाठी अबुधाबीला गेलो होतो, त्यावेळेस पूर्ण UAE मधल्या शाळा, ह्या सगळ्या शाळा पाहिल्या. आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो मी, मागच्या जानेवारीमध्ये, त्याच्या अगोदरच्या काळात मी ठरवलं होतं की आपल्या डोक्यातलं जोपर्यंत बाहेर येत नाही आणि तो तिथला स्टॉक संपत नाही तोपर्यंत काही आणखी प्रभाव कशाचा आपल्या डोक्यावर पाडून घ्यायचा नाही. मी कुठं गेलो नव्हतो, कशाचं वाचलं नव्हतं, पण जानेवारीमध्ये वर्ल्ड बेस्ट स्कूलला शाळेचा फॉर्म भरला, सगळी तयारी केली, सगळं झालं. आणि त्याच्यानंतर आता काय आहे शिक्षण हे समजून घेण्यासाठी ह्या 4 देशांतल्या शाळा तर पाहिल्याच होत्या, पण त्याच्या पलीकडं आणखी काय, अल्टरनेटिव्ह काय, म्हणून एज्युकेशन डायरीज म्हणून एक प्रोग्राम चालतो, त्याच्यामध्ये सहभागी झालो. आणि वेगवेगळ्या 8 सिस्टीम, ज्या अल्टरनेटिव्ह एज्युकेशन सिस्टीम आहे त्याचा थोडासा अभ्यास करण्यासाठी मी गेलो. मग तिथं ऑलड्रॉपची असेल किंवा द बिग पिक्चर असेल, फिनिश एज्युकेशन सिस्टीम असेल, डेमोक्रॅटिक स्कूल असेल, खूप साऱ्या सिस्टीम्स होत्या तिथं. आणि त्याचा ज्यावेळेस अभ्यास केला, मी आपल्याला सांगायला मला अभिमान पण वाटतो, आनंद पण वाटतो. एक गोष्ट मला तिथं जाणवली, परदेशातल्या शाळा असू द्या किंवा अल्टरनेटिव्ह एज्युकेशन सिस्टीमच्या शाळा असू द्या, एक आज आपल्यासारखे जे आयडॉल टीचर इथं आलेले आहेत, त्यांच्या जिल्हा परिषद शाळेमधली फिलॉसॉफी ह्या सगळ्यांपेक्षा ग्रेट आहे. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मी सांगतोय. मी असंच काही बोलायचं म्हणून बोलत नाही किंवा मोटिवेट करण्यासाठी बोलत नाही. परिपूर्ण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस लक्षात येतं की ह्या मंडळींना शिक्षणाचा हत्ती कळलेला नाही. ज्याच्या हाताला पाय लागलाय तो खांबासारखा म्हणतोय किंवा शेपूट लागलाय तो झाडूसारखा म्हणतोय. परिपूर्ण व्यवस्था आपण सगळेजण जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेलो आहेत आणि फक्त लिहायला वाचायला किंवा गणित करायला नाही शिकलो तर आपण तिथं आपली जडणघडण तिथं झालेली आहे. कदाचित आज आयडॉल म्हणून इथं बसण्यासाठी आपली जी पात्रता ही आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेने आपली घडवलेली आहे. त्याच्यावर आपण आता बोललं पाहिजे, त्यांच्याच भाषेत त्यांना सांगितलं पाहिजे. ज्यावेळेस जालिंदर नगरच्या शाळेमधून वर्ल्ड बेस्ट स्कूलला आम्ही ऍप्लिकेशन करत होतो त्यावेळेस ह्याच गोष्टीला मी प्राधान्य दिलं की आपल्या शाळेमध्ये आपण काय करतोय, आपल्याच मातीतलं काय करतोय आणि त्यांच्या भाषेत हे आपण त्यांना कसं सांगतोय. हे ज्यावेळेस त्यांना आपण सांगत गेलो, सांगितल्यानंतर ते सहभाग घेण्याचा आणखी एक उद्देश असा होता की आपण पाहूयात काय होतंय, कुठपर्यंत जातोय, काय चुकतंय, आणखी काय अपूर्ण पडतंय. सरकारी शाळा म्हणून आपण खूप चांगल्या गोष्टी करतोय, पण एक जागतिक पातळीवर आपण नेमकं आहेत कुठं, ह्या पण गोष्टी आता तपासल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला आता जागतिकीकरण आणि जागतिक स्पर्धा ह्याला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि मग त्याच्यासाठी ह्या शाळा आपली नेमकी आहे कुठं हे पाहण्यासाठी ज्यावेळेस आपला प्रयत्न तो चाललेला होता, पण प्रत्येक टप्प्यावर आपण पुढे जात राहिलो. लोकसहभाग असू द्या, विषय मित्र असू द्या, ह्या इतक्या हिट झाल्या कल्पना त्यांच्यासाठी की त्यांनी अक्षरशः ती फार मोठी चर्चा होती तिकडं. आणि त्या संकल्पना ज्या आहेत किंवा आपली शाळा आहे आणि त्या शाळेचे जे स्कूल कल्चर आहे याच्या अनुसार आणि त्याला अनुसरून त्यांनी मग मुलाखतीसाठी आपल्याला पात्र केलं. त्याच्यानंतर टॉप 10 मध्ये आपल्या शाळेचं नाव आलं. टॉप 10 नंतर 50 शाळा टॉप 10 मध्ये गेल्या जगातल्या. आता त्या सगळ्यांना पब्लिक वोटिंगला सामोरं जायचं होतं आणि ज्याला सगळ्यात जास्त वोट मिळतील त्याला प्रत्येक विभागाचा 5 विभाग होते, त्या प्रत्येक विभागाचा टॉपर केलं जाणार होतं आणि सर्वात जास्त वोटिंग होईल तो बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉईस अवॉर्ड म्हणून डिक्लेअर केलं जाणार होतं. इथं आपण मागं पडू नये, कारण एका पावलावर आलोय. आता आपण ही एक मनामध्ये जिद्द होती की एका पावलावर आलोय. ह्या जगामध्ये सरकारी शाळा, जिल्हा परिषदची शाळा सगळ्यात श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याची ती वेळ होती. आपणही थांबलो नाही, आमच्या परीने सर्वत्र प्रयत्न केला, पण आपल्या सगळ्यांसाठी भाग्याचा क्षण किंवा काय म्हणू शकतो एक सुवर्ण काळ हा
हा सुवर्ण काळ असा आहे की आदरणीय आयुक्त महोदयांनी मला सांगितलं की ते सगळं आमच्याकडे पाठवून द्या. त्यांनी स्वतः ह्याच औरंगाबादच्या ट्रेनिंगमध्ये किंवा त्या कार्यशाळेमध्ये सगळ्यांना सांगितलं. राहुल रेखावार सर पण होते, आदरणीय साहेब पण होते, आणि साहेबांनी तर इतकी मोठी गोष्ट केली की टी फॉर एज्युकेशन म्हणून जी जागतिक संस्था त्यांच्या वेबसाईटवर जर पाहिलं तर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये मंत्री महोदय शाळेच्या ब्रँडिंगसाठी तिथं आवाहन करतात सगळ्यांना की आपली शाळा आहे जगात 1 नंबर होणार आहे, तिला सगळ्यांनी मतदान करा. आणि वारंवार जे त्या संस्थेचे प्रमुख आहेत वारंवार तो अनुभव सांगतात. आणि शेवटचा अनुभव तर अगदी आवर्जून सांगतात की मंत्री महोदयांचं बोलणं झाल्यानंतर आदरणीय सभापती म्हणतात की लिंक द्या, लिंक. तर हा अनुभव सगळीकडे सांगितला जातो, जगभर त्याची चर्चा आहे. आणि त्या सगळ्या प्रयत्नातून आपल्याला यश मिळालं. आणि आज गुगल करून पाहिलं वर्ल्ड बेस्ट स्कूल कोणती, तर जिल्हा परिषदेची शाळा तिथं नाव येते. जगात सर्वोत्तम शाळा होणं आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, सगळ्यांसाठी आत्मविश्वासाची गोष्ट आहे की हे होऊ शकतं. शिक्षकांसाठी आत्मविश्वास आहे, पालकांसाठी आत्मविश्वास आहे, आणि विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास आहे. आपल्या यंत्रणेसाठी पण हा आत्मविश्वास आहे की हे होऊ शकतं, हे नक्कीच होऊ शकतं. हे काय फक्त याच्यासाठी राजेंद्र सर तिथं गेल्यानंतर अडचणी कमी नव्हत्या, केशव सरांना अडचणी कमी नव्हत्या, किंवा शेख सरांना अडचणी कमी नव्हत्या. ते जे तिथंच उभं राहायचं त्या अडचणींच्या छाताडावर पाय देऊन, आणि आपल्याला स्वतःलाही सिद्ध करायचं आणि शाळेलाही सिद्ध करायचं, ही एक जी पद्धत लागते ना प्रत्येकामध्ये, ती फार मजेशीर असते. अडचणी असू द्या, समस्या असू द्या. माझ्या बाबतीत नेहमी बोललं जातं की काही फार अडचणी. मी सर्वत्र सांगत असतो की सगळ्या अडचणी एन्जॉय केलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, मी सगळ्या अडचणी एन्जॉय केल्यात. ते फार पद्धत असते अशी की काही मोठं काम झालं की फार मोठं होतं ना आम्ही फार कष्टाने केलं. मी सांगतोय शाळेचं काम फार सोपं आहे, फार सोपं आहे काम. वाबळेवाडीच्या शाळेत सगळ्या प्रक्रिया घडत गेल्या. त्याच्या आधीच्या पण 2 शाळा होत्या, तिथंही मोठं काम उभं राहिलं होतं. वाबळेवाडीच्या शाळेत मला नेतृत्व करायची संधी मिळाली. 2 शिक्षक 32 मुलं अशी परिस्थिती होती. त्यानंतर 289 शिक्षक आणि 2च शिक्षक 8वी पर्यंत वर्ग. 3ऱ्या वर्षी ही परिस्थिती होती. त्याच्यानंतर आणखी 1 वर्षांनी 721 मुलं आणि 5000 मुलांची वेटिंग लिस्ट, ही परिस्थिती तिथं होती. पण कुठल्याही स्थितीमध्ये आपण हलायचं नाही, थांबायचं नाही, आपण पुढेच जात राहायचं. नियोजन आपलं परफेक्ट पाहिजे, काम आपल्याला काय करीत नाही त्या नियोजनात. आणि ती एक जिद्द असते मनामध्ये, तो एक आपल्या म्हणजे मेंदूची ती प्रक्रिया आपण म्हणू शकतो थोडक्यात की. आणि ह्या सगळ्या सिद्धता ज्यावेळेस आपण तिथं वाबळेवाडीमध्ये काम करत गेलो, त्या प्रत्येक कामाचा चांगला वाईट टोकाचे अनुभव मिळाले. आणि त्या सगळ्याचा समग्र आपण ज्यावेळेस जुळवणी करतो ना, मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की एक फॉर्म्युला तयार झाला त्या सगळ्याचा. एखादा शास्त्रज्ञ त्याच्या प्रयोगशाळेत जसं काम करतो आणि खूप साऱ्या रसायनांमध्ये इकडून इकडे काहीतरी होतच राहतो आणि शेवट त्याच्या हाताला काहीतरी सापडतं, तसा एक फॉर्म्युला सापडलाय. त्याला फॉर्म्युला काय म्हणायचा? जालिंदर नगरमध्ये गेल्यानंतर फेब्रुवारीत काम सुरू झालं आणि 5 सप्टेंबरला पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष चषक म्हणजे 4500 शाळांपैकी सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून 3 मुलांची जी शाळा होती जालिंदर नगरची, तिला तो अध्यक्ष चषक पुरस्कार मिळाला 7 महिन्यांमध्ये. त्याच्यासाठी काही स्पर्धा करावी लागली असेल, ती सगळ्या स्पर्धेला पुरून ती शाळा उरली. 7 महिन्यामध्ये डेव्हलप झाली. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये पहिली आली आणि पुढच्या वर्षी तर वर्ल्ड बेस्ट स्कूल झाली. म्हणून तिला फॉर्म्युला मी म्हणतोय. प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. आदरणीय साहेबांनी ज्यावेळेस पुण्याला मला बोलवलं होतं आणि त्यांनाही फार वेळ कमी होता त्यांच्या धावपळीमुळे, आणि मला त्यांनी विचारले की काय आहे त्या शाळेमध्ये जालिंदर नगरच्या, तर मी सहजपणे बोलून गेलो होतो की आज आपल्या सगळ्यांच्या समोर जे प्रश्न आहेत किंवा समस्या आहेत त्याची सगळ्यांची उत्तरं तिथे आहेत. हे तो फॉर्म्युला जो तयार झालाय आता, मग अशी सरांनी उल्लेख केला की 2च दिवसात ह्या मागच्या 2च दिवसामध्ये IIM अहमदाबादची इनोव्हेशन डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख शाळेमध्ये आलेले होते आणि शाळेमध्ये 2 दिवस आम्ही नॉनस्टॉप बोलत होतो की इथल्या काय सिस्टीम्स आहेत आणि काय त्याचे केस स्टडीज कशा करता येतील. त्या केस स्टडीज IIM अहमदाबादमध्ये ठेवायच्यात, त्यांच्याच माध्यमातून काहीतरी टायप आहे त्यांचं अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठासोबत, तिथं त्यांना द्यायचे. तर त्या सगळ्या गोष्टींच्यावर चर्चा करताना ते अचानक थांबले आणि त्यांनी विचारलं की IIM याच्यामध्ये काही सपोर्ट करू शकतं का तुम्हाला. मी विचारलं कोणता सपोर्ट, तर म्हणले आम्ही पार्टनर होऊ शकतो या सगळ्या सिस्टीममध्ये. IIM अहमदाबाद पार्टनर होणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्या सगळ्या सिस्टीम्स जर आपल्याला अशा पद्धतीने सगळ्यांच्या करता आल्या
की काय आपण चांगलं केलं आपल्या आपल्या शाळेमध्ये, आपण कसं पुढे जायचं, कसं त्याला एक स्वरूप कसं द्यायचं आणि सगळ्या शाळा अशा प्रकारच्या रिप्लिका कशा होतील हे आपण कसं पाहायचं. आपल्याला थोडं व्यापक होण्याची गरज आहे, आपल्याला जागतिक लेवलवरचा विचार करण्याची गरज आहे. आणि हे करण्यासाठी जे माझ्या मनात आलं होतं साहेब, मी या ठिकाणी आपल्याला तसं एक पत्र पण मी आपल्याला दिलं होतं की हे अशा पद्धतीने होऊ शकतं. हे पहा, आपली शाळा डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना तो अनुभव असेल, मी त्याची थोडीशी एक गमक सांगतो त्याचं. वाबळेवाडीची शाळा त्या शिक्रापूर केंद्रामध्ये होती आणि सगळ्या शाळा एकसारख्या होत्या, कुठं 7 मुलं, कुठं 12 मुलं, कुठं 35, कुठं 25, वाबळेवाडीची 32. सगळ्यांचं सारखं चाललंय म्हणजे सगळ्यांचं छान चाललंय. त्याच्यानंतर वाबळेवाडीच्या शाळेने जी एक उंची घेतली, सगळ्यांच्या लक्षात आलं की शाळा आपण करतोय ती नाही, शाळा ती असते. मग अस्वस्थ होतो माणूस. पहिल्या 30% होतात, नंतरचे होतात. त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला आता थांबून उपयोग नाही, आपल्याला काहीतरी हातपाय हलवले पाहिजेत. आपोआप काम सुरू होतं आणि ते काम सुरू झालेलं मग ते त्यांच्या पातळीवर करतात. आज माझ्या सहित 4 जणांचं आज आपण इथं ऐकलं. कुणी असं बोललं का की त्यांच्या पहिल्या पावलाला कुणाची तरी मदत मिळालेली आहे. आपल्यालाही कुणाचीच मदत नको. 500 जण आहेत आपण. 500 शाळा जर आपण उभ्या करून दाखवल्या आणि त्या निमित्ताने एक शाळा म्हणून एखाद्या सिस्टीमला जर आपण हाईट तयार करून दिली, तर आजूबाजूची काही फॉलो करणारी माणसं असतात, काही उशिरा फॉलो करणारी माणसं असतात. ही शिक्षक नक्कीच त्यांच्या अस्वस्थतेमुळं आपल्या सोबत चालायला सुरुवात करतील. शाळा उभ्या राहणं गरजेचं आहे. आपण उभ्या करू शकतो आणि त्यानंतर सगळ्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो, आपण त्यांना सोबत घेऊ शकतो. हा जर आपण सगळ्यांनी या ठिकाणी विचार केला आणि त्या पद्धतीने जर आपण काम करायचं ठरवलं, तर मला असं वाटतं की आणि फार वेळ आपल्याला याला द्यायचा नाही. खूप उशीर झालेला आहे. याच्यानंतर आभाळ फाटेल मग शिवता येणार नाही असं दिसतंय. आणि ह्याच्यासाठी आपण आपल्या शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे, संघटनांची भूमिका महत्वाची आहे. आदरणीय केशवदादांना या ठिकाणी म्हणजे त्यांचं एक पत्र मी या 2 दिवसात पाहिलं की शाळेच्या दिवशी आपल्याला मोर्चा काढायचा नाही, आपण काढायचा तर सुट्टीच्या दिवशी काढू. हे पण म्हणजे त्यांचं अभिनंदन करावं अशी गोष्ट आहे. अशा पद्धतीचा सपोर्ट जर संघटनांकडून मिळाला आणि तो प्रोजेक्ट किंवा संघटनांनी असं इनिशिएटिव्ह घेतलं की आम्ही पण 50-100 शाळा आमच्या संघटनेच्या लोकांच्या करू, अशा पद्धतीने जर ही मुवमेंट सुरू झाली तर मला असं वाटतं की ती थांबणार नाही, ती वेगाने फार पुढे जाईल. एका वर्षामध्ये आपण आपल्या शाळा विकसित करू शकतो आणि त्या शाळा विकसित करत असताना आपल्याला इतकं पटलंय तर टाळ्या वाजवायचं स्वभाव नाही असं असेल. ज्या पद्धतीने एका दुय्यम दृष्टीने आपल्याकडे पाहिलं जातं की परदेशातल्या शाळा चांगल्या, मग खाजगी शाळा चांगल्या आणि मग आपल्या सरकारी शाळा चांगल्या किंवा चांगल्या कोण 3ऱ्या नंबरला राहिल्यावर कोण चांगल्या म्हणणार. पण हा जो दुय्यमपणा आहे आपल्याकडे पाहण्याचा, याचा खरं तर आपल्याला राग आला पाहिजे आता आणि फेकून दिलं पाहिजे ते सगळं. आपण ते सगळं फेकून दिलं पाहिजे आणि ताकदीने आपल्याला उभं राहायचंय. फार अवघड नाही. तुम्हाला सांगू, परवा दिवशीच एक खाजगी शाळेची पण एक व्हिजिट होती आणि सरकारी शाळांच्या व्हिजिट होत्या शनिवारी. तर ते त्यांच्या बाजूचं सांगत होते. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आम्ही फक्त जागे झालो आणि आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे जर केलं तर 2-3 वर्षात फार वेगळं चित्र होईल, हे लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. आज आयडॉल टीचर इथं आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत हा विचार विनिमय होतोय आणि सोबत मंत्री महोदय आणि सगळी आपली शिक्षण विभागाची अधिकाऱ्यांसहित सर्व टीम हे या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं ऐकलं जातंय, शिक्षकांचं आपल्याला बोलवलं जातंय, आपल्याला जबाबदारी दिली जाते, आपल्यावर विश्वास ठेवला जातोय. याच्या इतकी मोठी गोष्ट परत कधी घडणार नाही, हे पण मी आपल्याला सांगतो. आणि अजून एक गोष्ट सांगतो, तिला तुम्ही तर्क म्हणा, तिला तुम्ही आत्मविश्वास माझा म्हणा, आजच्या इतकी चांगली परिस्थिती मागं मला कधी दिसलेली नव्हती, इथून पुढे कदाचित ती होणार नाही. हे पण लक्षात ठेवू आपण सगळ्यांनी. जे काय करायचंय ते आत्ताच करायचंय आणि आत्ता केलं तरच होईल. एवढ्याच एका वाक्यावर मी या ठिकाणी थांबतो. इथून पुढे जे काही आदेश आपल्या माध्यमातून आमच्यासाठी येतील आम्ही ते करायला तयार आहेत. तुम्ही ज्या गोष्टी सांगाल रात्रंदिवस द्यायला सांगा, आमची तयारी आहे. पण ज्या सिस्टीम मध्ये आम्ही आहे त्या सिस्टीमचा कमीपणा म्हणजे आमच्या आयुष्यात जगण्याला अर्थ राहत नाही. ही एक मनाला कायम बोचणी लागून राहते, ती बोचणी आता आम्हाला संपवायची. आपली सिस्टीम आता 1 नंबर करायची आणि त्याच्यासाठी जे पडेल ते काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी साहेबांना शब्द देतो, जे पडेल ते काम रात्रंदिवस आपल्या शाळेवर आजबो, रात्रंदिवस काम करू. कुणाच्या सहकार्याची अपेक्षा करायची नाही, कुणाच्या शाबासकीची अपेक्षा करायची नाही, कुठला फोटो कुठं टाकायचा नाही, अंगठ्याची वाट बघत बसायची नाही, कुठलीच गोष्ट असली करायची नाही. आणि काम मात्र असं उभं करायचं की सगळ्यांनी त्याचा काय आपण सांगू शकतो की सगळ्यांना हेवा वाटला पाहिजे आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, आपल्या सोबत आपल्या घरच्यांनाही आपला अभिमान वाटला पाहिजे. आणि ह्या
आजच्या दिवशी हे पहा, आजचा दिवस असा आहे, मी ज्या पद्धतीने माझा तर्क मांडतोय, आजचा दिवस असा आहे की कदाचित हा प्रयोग आखरीचा प्रयोग असला पाहिजे आणि आपल्याकडे आलंय ते आपण सिद्ध करायचंय की ह्या प्रयोगाला आपण हातामध्ये घेऊ आणि असा काही त्याला यशस्वी करून दाखवू आणि ठेवलेला जो आपल्यावर विश्वास आहे तो आपण सार्थ करून दाखवू. या पुढच्या काळामध्ये एक आजचा दिवस हा आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी संस्मरणीय ठरल, क्रांतीचा ठरल अशी अपेक्षा आणि असं आश्वासन आदरणीय साहेबांच्या माध्यमातून सगळे व्यवस्थेला आणि आपल्या महाराष्ट्राला देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.